आपण पाहिलं असेल की दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पहिली बिग फाईट मॅच पाहिली. निश्चितच गोटेकर संघ काय जबरदस्त खेळ या संघाने आजच्या संपूर्ण रजनीमध्ये केलाय. अगदी प्रेक्षक वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम सर्व खेळाडूंनी केलं आणि त्याच्यानंतर दुसरी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुर्बे संघ नाणेफेकीचा कौल मात्र तुर्बे संघाच्या बाजूने पडला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. फलंदाजी मात्र दिली आहे जय हनुमान कामोटे संघाच्या वाटेला. सृष्टी 11 जय हनुमान कामोटे बारक्या कांबळ्याच्या नावाने ओळखला जाणारा हा संघ निश्चितच आज आपण पाहू शकता केलवणे गावच्या या क्रीडा नगरीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी मात्र येताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूवर तर निश्चित आपण भूषण पाटील याला पाहू शकता. अगदी प्रथमतःच या विभागामध्ये दोन संघ निश्चितच खेळण्यासाठी आले. तर धारावी संघ चांगला खेळ या संघाने आजच्या संपूर्ण रजनीमध्ये केला. प्रेक्षक वर्गाची मन जिंकली. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि अगदी दुसऱ्या फेरीमध्ये निश्चित दुसऱ्या लढतीत तो संघ पराभूत झाला आणि परतीचा प्रवास मात्र त्यांना करावा लागला. तर खूप दूरवरचा प्रवास करून आला. तर मित्रांनो जाताना तुम्ही सावकाश जा, बाईक हलवून चालवा, कारण घरी निश्चितच तुमचे घरचे सुद्धा वाट बघत असतील. तर चला निश्चितच पहिलं अस्त्र असेल तुर्बे संघाकडून गोलंदाज गोलच्या ट्रॅक वरती निलेश बिलारे. पहिला चेंडू, हा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका फसलाय. मात्र चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. तिथे खेळाडू दुखापत झाली आहे का बघा. सहा धावांची मोहर लागली या पहिल्या चेंडूवरती. काय जबरदस्त फटका खेळला गेला होता. खरं तर क्षेत्ररक्षणाने 100% एफर्ट दिलं तिथे. थोडंसं अवलपीठ खराब असल्या कारणाने पाय घसरला आणि निश्चितच तो खाली पडला. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. हा पहिल्या चेंडूवरती निश्चितच आपले इरादे स्पष्ट करणारा फटका पाहायला मिळाला बारक्या कमल्याच्या माध्यमातून. येणारा पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेला क्षेत्र असेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना दिसतोय लॉंग अँड रिजन मध्ये. बारक्या कांबळे याच्या बॅट मधला हा ब्रँडेड षटकार. तर एकमेकांसमोर भरपूर वेळा हे संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून मैदानामध्ये उतरले असतील. मात्र स्पर्धा वेगळी आहे, मैदान वेगळं आहे आणि एकमेकांच्या कमी नमीवर मात्र मात करण्याची निश्चित एक नामी संधी दोन्ही संघाच्या खेळाडूंवर निश्चितच आली आहे. बारक्या कांबळ्याने पहिल्या दोन चेंडूवरती दोन भले मोठे प्रहार केले आणि निश्चितच 12 धावा मात्र धावफलकातील लागले आहेत. पुढचा चेंडू निलेश भिलार याचा. यावेळेस तिसरा षटकार येईल का. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये. येतोय बारक्या कांबळे ब्रँडेड. हा एक षटकार. ते वर्णन करणार हे सुमधुर संगीत अगदी डीजे बॉब साई यांच्या माध्यमातून वाजवलं गेलं आणि कधी प्रत्येक तरुणाच्या अंगावर काटा आणणारे गीत आपण ऐकलं असेल. मात्र 3 चेंडूवरती 3 ब्रँडेड षटकार पाहायला मिळाले. एक लॉंग ऑफ रिजन मध्ये, दुसरा होता लॉंग ऑन रिजन मध्ये आणि तिसरं क्षेत्र असेल मिड विकेटचं. चला चेंडू त्या मैदानामध्ये आयोजकांना विनंती असेल. बारक्या कांबळे मागच्या सामन्यामध्ये थोडासा स्वस्तात परतला खरा, मात्र अगदी त्या सामन्याची सुद्धा मात्र भरपाई इथे करकचून वसूल करतोय की काय. पहिल्या 3 चेंडूवरती खेचले 3 ब्रँडेड षटकार. निलेश भिलारे थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय, व्यूहरचना चेंज करण्यास भाग पाडलाय. मात्र चांगली कमबॅक होईल की अजून एखादा मोठा फटका चेंडूवरती येईल. 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले ना बारक्या कांबळेने. आता मात्र त्याला हा चेंडू फुटबॉल सारखा दिसत असेल. 3 षटकांचा हा सामना, 3 षटकांची लढत, प्रत्येक संघाच्या बाजूला 3-3 षटके म्हणजे 6 षटकांची ही मॅच. तर 18 चेंडूमध्ये म्हणजे 3 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावे उभ्या करावे लागतील कामोटे संघाला. हा चेंडू खेळून काढलाय. अगदी क्रिकेटचा मादक सौंदर्य. चेंडू येतोय सीमा रेषा बाहेर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणखी एक ब्रँडेड चौकार.
लोकसंगीतकार आदरणीय सन्माननीय एकनाथ माळी यांचं मात्र हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. अंबट भाषे मात्र त्यांची आपण लँग्वेज ऐकली असेल. मात्र प्रत्येक तरुणाच्या मराला भुरर पाडणारी ही भाषा. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू फिरकावून लागलाय. यावेळेस आडव्या बेटाने चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. येतोय या षटकातील दुसरा चौकार. अजित हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. कारपटल्या गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेलगत गेलाय आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेकला जातोय तोपर्यंत एक धाव मिळते सोनू पाटील याला, एक धाव मिळते कामोडे संघाला. एक धावेने संघ जाऊन पोहोचतोय आता मात्र 27च्या घरात. 27 लॉस ऑफ 0 विकेट्स आफ्टर 7 बॉल 6.1 ओव्हर्स. चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात कशी असावी ना ती मात्र कामोडे संघाकडून पाहायला मिळते. बारका कांबळे पुढचा चेंडू. हा चेंडू या वेळेस मात्र क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू जातोय गल्ली पॉइंट रिजन मध्ये सीमारेषा बाहेर. येतोय आणखी एक ब्रँडेड चौकार. तुम्हाला ऐकायला मिळतंय. मग आता काय घडतंय मैदानामध्ये. पुढच्या चेंडू चौकार घेतलाय. हा तिसरा चेंडू असेल. हा चेंडू घुटना टेक और बारक्या कांबळे का ये सिक्सर देख. येतोय आणखी एक बारक्या कांबळे ब्रँडेड षटकार. पाणी ठेम गलत असलं तरी मात्र धावा या बदा येत आहेत असं पाहायला मिळते मैदानामध्ये. बारक्या कांबळे वन मॅन शो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फटकेबाजी. दुसऱ्या षटकामध्ये अगं विचार केला 3 चेंडू फेकलेत, 11 धावा निश्चित खर्च केल्यात. खर्चिक ठरलाय गोलंदाज अजित चव्हाण. पुढचा चेंडू. हा चेंडू अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. खराब स्ट्रक्चर मात्र चांगलं बॅकअप अगदी फर्स्ट स्लिप मध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता. हा पहिला निर्धाव चेंडू मला वाटतं येताना दिसतोय. दुसरा निर्धाव चेंडू असेल 2 षटकामधील. तर अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. धावसंख्या दाबरकरती आपण विचार करा 37 लागली आहे. कोणता गडी बाद झालेला नाहीये. ही मात्र जमेची बाजू असेल कामोडे संघासाठी. पुढचा चेंडू. हा चेंडू ग्लान्स केला चेंडूला. शॉर्ट लॉंग लेग रिजन मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय. निश्चितच एक धाव मिळते बारक्या कांबळेला. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. सोनू पाटील स्ट्राईकवरती येताना दिसतोय. 38 धावा लागल्या धाव फलकावरती. अद्याप एक चेंडू येणं बाकी असलेल्या षटकातील. 38 धावा म्हणजे अद्याप या 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पूर्वार्धामधील. आणि 7 चेंडूमध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा जमवण्याचा मानस असेल दोन्ही फलंदाजांचा. पुढचा चेंडू.
हा चेंडू यावेळेस मात्र सोनू पाटील याच्या बॅट मध्ये होते आणखी एक ब्रँडेड षटकार. कांबल्याची बॅटिंग बघून मात्र सोनू पाटील सुद्धा सांगतोय की मैं भी किसी से कम नाही. आणि निश्चितच शेवटच्या चेंडूवरती खेचतो आणखी एक ब्रँडेड षटकार. धावा धापड कधी लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44. आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक कोणाकडे सोपेल कर्णधार भूषण पाटील. कारण आपले 2 गोलंदाज जे निश्चितच फारसे खर्चिक ठरलेत. मात्र चांगली कमबॅक होईल का. गोलंदाज असेल गोलंदाजच्या ट्रॅकवरती सनमेश वाघमारे. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद करणारा एक आगळा वेगळा कारनामा ज्या खेळाडूच्या नावे असेल. सनमेश वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवरती येताना दिसतोय. मात्र यावेळेस सनमेशच्या समोर एक कडवं आव्हान असेल. बारक्या कांबल्याची बॅट तलपली आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय मैदानामध्ये. थोडासा रनअप चुकला. आपला टान्स चेक केला. पुन्हा एकदा आपला बॉलिंग ट्रॅकवरती जाताना दिसतोय सनमेश. बारक्या कांबल्याची सुवर्ण संधी अगदी कालोख्या रात्रीमध्ये सुद्धा एक कुबेर देवता प्रसन्न झाली आहे. अभिषेक दुबे यांच्याकडून अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. हा चेंडू खेळून काढला. यावेळेस मात्र एलिव्हेशन मिळालं. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. बारक्या कांबल्याच्या बॅट मधला आणखी एक दर्जेदार षटकार. धावा निश्चित सांघिक असतील. त्यामध्ये सोनू पाटीलचा एक ब्रँडेड षटकार पाहिला असेल. पुढचा चेंडू चेंडू पडला. त्याच्यानंतर थोडासा गतीचा कमी वापर केला गेला. निर्धाव चेंडू झाली सांगता. चांगला चेंडू फेकला गेला सन्मेशच्या माध्यमातून. चांगली कमबॅक पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवरती षटकार खाल्ला आणि पुढच्या चेंडूवरती चांगली कमबॅक पाहायला मिळाली. या षटकातील अद्याप 4 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. 43 धावांवरती नाबाद खेळतोय. 50 धावा मात्र लागल्या. धावफलकावरती सांघिक विचार केला. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक. तमाशा देख. मिड विकेट रिझर्व मध्ये येतोय आणखी एक ब्रँडेड षटकार. घालेल का बारक्या कांबले. सन्मेशाचा पुढचा चेंडू. हा चेंडू सुरक्षितपणे पुश केला. अगदी गली पॉइंट रिझन मध्ये चेंडू उचलला फेकला जातो. तो पण चित्याच्या चपल्याने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अर्धशतक झालंय बारक्या कांबले यांचं. अभिनंदन. आपण बॅट उंचवायची आहे बारक्या कांबले. जबरदस्त खेळली अगदी या नॉकआउटच्या सामन्यामध्ये आणि करून दाखवले बारक्या कांबले यानं. प्रमोद चौधरी यांनी अर्धशतक झलकावलं. त्याच्यानंतर बारक्या कांबळे याच्या बॅटमधून अर्धशतक आजच्या रचनेमध्ये येतात दिसत. धावा धापड कधी लागल्यात 58 धावा. 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. अद्याप शेवटचं षटक मार्गस्थ. 2 चेंडू शिल्लक असतील. सन्मेश वाघमारे
DJ सृष्टी 11 जनुमान कामोठे अगदी आपल्या स्क्रीनवरती बारक्या कांबलेला आपण पाहू शकता काय जबरदस्त फटकेबाजी केली या खेळाडून 15 चेंडू मध्ये 55 धावांची बहार दाखवली मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत बारक्या कांबल्या याच्यासाठी खरं तर ज्या फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो ना आज केलोनच्या क्रीडा नगरीमध्ये निश्चितच त्या खेळाडूंना प्रेक्षक वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवलं 16 चेंडू 59 माफ करा 16 चेंडू 59 धावांची बहारदार खेळली 37 धावांचं आव्हान असेल मात्र तुर्बे संघासमोर आणि आव्हान पार केलं जाईल का कारण जर आपण विचार केला तुर्बे संघाचा भूषण पाटील एक जबरदस्त नामवंत खेळाडू ज्या खेळाडूने निश्चितच ग्रामीण क्रिकेट नव्हे तर निश्चितच व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव सुवर्ण अक्षर कोरलंय तो मात्र खेळाडू आपल्याला समोरच्या टीम मध्ये पाहायला मिळेल चला चेंडू पूर्वा बारके कमले सोनू पाटील ही जोडी सलामीसाठी आली आपण विचार केला तर सोनू पाटील याच्या वाट्याला फक्त आले ते 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये सदुष्ट धावांचं निश्चितच भलं मोठं आव्हान डोळ्यासमोर ठेवून उतरलेली गोडबोडी जोडी मैदानात तुर्बे संघाचे भूषण पाटील आणि दुसरा फलंदाज असेल नमित पाटील आणि भूषण पाटील नमित गोलंदाजा श्री गणेशा करण्यासाठी दैवत म्हात्रे धावा पुष्कळ आहेत धावफलकावरती मात्र ज्या प्रकारची खोलवर फलंदाजी तुर्बे संघाची एक बिग फाईट एक चुरशीत सामना पाहायला मिळेल याच्यातील मात्र शंका नाही आहे कारण दोन्ही तुल्यबल्य असे संघ आपापल्या विभागातील आणि मात्र आज येथे केलोनच्या क्रीडा नगरीवर निश्चित आपले नशिबाज महत्व दिसत आहेत हा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिलाय एलिव्हेशन कमी मिळालं आहे भूषण पाटील याचा मात्र पारीचा झाल्यानंतर पहिला शिलेदार मात्र बुरजावरून खाली कोसळलाय पहिला आदरा बसतोय तुर्बे संघाला भूषण पाटील बॅक टू द डग आउट
फलंदाजी करताना ज्या धावा जमवल्यात ना त्याचा हा बेनिफिट पाहायला मिळतोय जनमन कामोठे संघाच्या गोलंदाजाला. कारण 67 धावा आहेत तुमच्या समोर आणि मात्र त्या धावा करताना एका दुसरा खराब फटका तुम्हाला पाहायला मिळेल तुर्बे संघाकडून. ते पाहायला मिळालं पहिल्या 2 चेंडूवरती. खरं तर भूषण पाटीलने चांगला प्रयत्न केला, एलिव्हेशन कमी मिळालं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जाऊन पोचला गोलंदाज. विकेट हॅट्रिक साधली जाईल का? दैवत मात्रे हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय. स्वतः गोलंदाज येताना दिसतोय आणि झेल झाला जमिनीला दान. हॅट्रिकची संधी आली होती मात्र ती संधी आता मध्ये दौडून गेली आहे. एक धाव मिळाली आता मात्र फलंदाज हेमंत पाटील याला एक धावाने स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. तर एक पाऊल पुढे टाकले 67 धावांचा पाठलाग करताना मात्र तुर्बे संघानं सलामीसाठी आलेला आपण पाहू शकता. नमित पाटील एकही चेंडू सामना केला नव्हता, आता स्ट्राईक निवडते येताना दिसतोय. आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला 3 चेंडूचा वाजवी केला शिल्लक असेल. 67 धावा झाल्या आणि थोडंसं दडपणाखाली फेकला गेला मात्र तुर्बे संघ. आणि ते दडपण मात्र तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या 2 चेंडू 2 सफलता, तिसरा चेंडू झेल पकडली असते, हॅट्रिक झाली असते, पण तो वेगळंच घडलं मैदानामध्ये. हा चेंडू आडव्या बॅटने एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चितच चेंडू गेला अगदी लॉंग लेग सीमा लगत चेंडू फील केला जातोय आणि तोपर्यंत फलंदाज मात्र बाईच्या स्वरूपात मिळत आहेत त्या 2 धावा. माफ करा, एकच धाव मिळाली आहे. पण इथं तयार गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 5वा चेंडू या षटकातील. स्विचिटचा फटका, पण तो आबाद नाही तो बरबाद. यावेळेस मात्र बरबाद करून सोडलंय फलंदाज नमित पाटील याला. निर्धाव चेंडू झाली सांगता हेमंत पाटील याला. जर तुम्हाला सरळ हाताने फटके येत असेल तर मात्र हे आगले उगले फटके खेळण्याची कोणती गरज नाही आहे. आणि तुम्हाला सरळ हाताने फटके जमत नसतील तर मात्र तुम्ही हे दुधारी तलवार वापरू शकता. मात्र या चेंडूवरती बरबाद झाला हेमंत पाटील. निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी प्रदीप पाटील स्टाईल मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू झाली सांगता पहिले षटक झाले समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुर्बे संघ 67 धावांचा पाठलाग करताना एक सुवर्ण संधी आहे. पोहोचलाय. येत्या 8, 9, 10, 11 फेब्रुवारी उपसभापती चषक 2024 भातांमध्ये आयोजित केलेला आहे. नाईटची स्पर्धा आहे आणि अतिशय चांगल्या भव्य दिव्य असं आयोजन ज्यांचं पाहायला मिळतंय. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये बक्षीस आहे, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25 आणि चतुर्थ क्रमांक देखील 25,000 आहे. अवश्य नाईटच्या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घ्यावा आणि कॉन्टॅक्ट देखील करावा. 24 लाईव्हच्या माध्यमातून इव्हेंट सजवला जाईल. उपसभापती चषक 2024 8, 9, 10, 11, 12 फेब्रुवारी भातान येथे. आणि मालिकावीर देखील बाईक आहे. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. स्पर्धेसाठी शुभेच्छा मित्रांनो, धन्यवाद. तो दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती येताना दिसतोय. बारक्या कांबळे अर्धशतकवीर या सामन्याचा पहिला चेंडू असेल. हा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन द रिजन मध्ये. येतोय मात्र हेमंत पाटील याच्या बॅट मधला हा ब्रँडेड षटकार. मागच्या फटक्यावर ताकद, या फटक्यावर निषेध नजाकत पाहायला मिळेल. चेंडू गेला अगदी दरम्यान रिझन मध्ये सीमाच्या बाहेर येतो हा दुसरा चौकार. या दरम्यान गोठिवली आणि विंदने संघ या संघनायक मंचावरती या नाणेफेकी करण्यासाठी विनंती असेल आपणास. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. बारक्या कांबळे स्वतः झेल खाली येताना दिसतोय आणि झेल मात्र पकडला जाईल. नमित पाटील याच्या पाठीचा झालाय अंत. अगदी अशा पलवित केल्या होत्या 2 चेंडू 2 बिगेट 10 धावा निश्चित कुठून काढल्या आणि त्याच्यानंतर मात्र त्याला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागला.
शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची. कौशल नवीन फलंदाज हॅट्रिक वरती बारक्या कांबले. हा चेंडू विकेट हॅट्रिक साधली जाते. खरं तर नशिबाचा फेरा बघा. फलंदाजी करताना अर्धशतक आणि मात्र गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये. हात चोळीत घालायला